पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक या सगळ्या राज्याने आवाज उठवला त्यावेळेला. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनं जास्त आवाज उठवला, बंगालनं जास्त जोरात आवाज उठवला. फडणवीस हे सांगायला कसं काय नेमकं विसरतात? फडणवीस ज्या गोष्टी सांगायला पाहिजेत आवर्जून त्या सांगायला विसरतात आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जे कागद असतात बरं का, तेवढ्या फायली काढून ते लोकांना दाखवतात. पण त्यानंतरचा संघर्ष मराठीसाठी झालेला हिंदी सक्तीच्या विरोधात त्याच्यावरती बोलत नाही आहेत. त्याला ढोंग म्हणतात मराठी भाषेमध्ये. आज जो मराठी भाषा दिवस आहे त्या मराठी भाषेत या त्यांच्या वर्तणुकीला शुद्ध ढोंग म्हटलं जातं. राऊतसाहेब, विषय आहे राज्यसभेचा. राज्यसभेच्या महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी 3 पक्षांमध्ये काही एकमत होताना दिसतंय तुम्हाला? तुम्ही म्हणत होतात की तुम्ही शरद पवारांची भेट घेणार आहात, त्यांच्याशी चर्चा करणार आहात. शरद पवारांनी तुमच्याकडे त्यांची इच्छा बोलून दाखवलेली आहे. असं पाहता काही एकमत होत आहे का? कारण अजून तिन्ही पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस, हे तिन्ही पक्ष या एका जागेसाठी दावा सोडायला तयार नाही. ताजी घडामोड त्याला जोडून अशी आहे की शरद पवारांनी तो राज्यसभेचा त्यांच्या जागेचा चेंडू जो आहे तो मवियाच्या नेत्यांकडे टोलवल्याचं कळत आहे. नाही, मला माहीत नाही त्याविषयी काय ते. जोपर्यंत मवियातले 3 पक्ष एकत्र बसत नाहीत तोपर्यंत हा तिळा सुटणारच नाही ना. आज प्रत्येक जण आपापला पत्ता फेकतो आहे. कोण 10 आमदारांच्या जोरावर, कोणी 16 आमदारांच्या जोरावर, कोणी 20 आमदारांच्या जोरावर. पण यापैकी एकही पक्ष स्वतंत्रपणे 7वी जागा जिंकू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ही रस्सीखेच सुरू असते. प्रत्येकाला वाटतं आपण जावं, आमच्या पक्षाचा माणूस जावा, हे प्रत्येकाला वाटतं. या सगळ्यामध्ये शरद पवार हे सगळ्यात वरिष्ठ आहे म्हणून त्यांच्या नावाची चर्चा जास्त होते आणि ती स्वाभाविक आहे. आता काँग्रेस त्यांचं राजकारण करेल, शिवसेना आपला हक्क कायम ठेवेल. त्यानंतर तिघांना एकत्र बसून विधान परिषद आणि राज्यसभेचा निर्णय हा घ्यावा लागेल. आता आमच्या